उरणमधून महाविकास आघाडीकडून महेंद्र शेठ यांना उमेदवारी द्यावी, दीपक पाटील यांचे प्रतिपादन। विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी उरण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे झोपडपट्टी व जीर्ण चाळी विकास सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी केली आहे। विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी चालू केली आहे। उरण विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे विरोधी आमदारांनी आताशीच गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे। मात्र महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र शेठ यांना या मतदारसंघात उमेदवारी मिळाली तर विरोधी आमदारांचे मनसुबे धुळीस मिळणार आहेत। कारण या मतदारसंघावर काँग्रेस पक्षाच्या महेंद्र शेठ यांची मजबूत पकड असून जनमानसात दांडगा जनसंपर्क आहे। त्यांनी काँग्रेसची संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न केले आहेत। त्यामुळे या मतदारसंघातील विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तसेच महाविकास आघाडीचे हात बळकट करण्यासाठी उरण मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ यांना उमेदवारी मिळावी यासाठी झोपडपट्टी व जीर्ण चाळी विकास सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष दीपक शंकर पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे। तसेच उरण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी महेंद्र शेठ हेच योग्य उमेदवार आहेत याची सविस्तर माहिती देण्यासाठी दीपक पाटील हे लवकरात लवकर दिल्ली येथील काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे। महामुंबई चॅनलसह अनंत नारंगीकर, उरण। आपलं उरण विधान मतदारसंघाबद्दल मत काय? उरण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। या मतदारसंघातील प्रकल्पग्रस्तांचे, जनमानसांचे, कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र हे डॅशिंग नेते म्हणून ओळखले जातात। महेंद्र हे प्रयत्न करत आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली तर निश्चितच मतदारसंघावर काँग्रेसचा आघाडीचा झेंडा फडकेल। प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना लेखी निवेदन आम्ही दिलं आहे। त्यांनी सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिला आहे।